नमस्कार शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे 282 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित झालेले असल्याचा राज्य शासनाचा एक GR निघाला होता, ज्याच्यामध्ये 282 तालुक्यांना या ओला दुष्काळ नाही, पण ओला दुष्काळाच्या ज्या काही सगळ्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. आता त्याच्यानंतर काही उरलेले जे काही तालुके आहेत त्या तालुक्यांचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना होता. कारण की नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये खूप काही अतिवृष्टी झाली होती. अकोला झाला, बुलढाणा झाला, असे ते काही जिल्हे होते. या जिल्ह्यांमध्ये देखील अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. पण तरी देखील राज्य शासनाने तिथे जे काही 282 तालुके आहेत त्यांच्यामध्ये त्यांना ग्राह्य धरलं नव्हतं. आणि आता नवीन सुधारित आणेवारी जाहीर झालेली आहे. म्हणजे फायनल आणेवारी ही 31 डिसेंबरलाच येणार आहे, पण त्याच्याही आधी एक सुधारित आणेवारी जाहीर झाली की ज्याच्यामध्ये या तालुक्यातील बहुतेक तालुक्यांची आणेवारी 50 पैशाच्या खाली आहे. आता आणेवारीचा आपण का बोलत आहोत, कारण की या आणेवारीवरच आपला जो काही पीक विमा आहे तो पीक विमा ठरत असतो. आणि ज्या काही दुष्काळाच्या सवलती आहेत त्या सवलती देखील लागू होण्याचे चान्सेस आहेत. कारण की ज्या पद्धतीने राज्यामध्ये नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा ओला दुष्काळाच्या सवलती पाहिजे होत्या, पण त्या मिळत नव्हत्या. कारण की राज्य शासनाने ते जिल्हे आणि तालुके देखील ग्राह्य धरले नव्हते. तर आता त्याच्यातनं जर विचार केला तर अकोला आहे तुमचा, बुलढाणा आहे, अमरावती आहे आणि अजून असे बरेच काही जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यातील तालुके आहेत, यांचे आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आली आहे. आणि 50 पैशापेक्षा कमी आली म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शाळेची फी असो, शेतकऱ्यांना सवलती असो, धान्य असो, अशा विविध योजना राज्य शासनाकडनं राबवल्या जातात. भलेही त्यांना यायला थोडा उशीर जातो, शेतकऱ्यांपर्यंत पोचायला उशीर जातो, पण त्या लागू होतात. कारण की सगळ्या गोष्टी लगेच लागू नाही होत, राज्य शासनाला थोडासा वेळ लागतो. माहिती आहे या सगळ्या गोष्टींनी ते खूप वेळ घेत आहेत. आता रिसेंटली कर्जमाफी संदर्भात परत एक 8 महिन्याचा कालावधी त्यांनी घेऊन टाकला आहे. तर याच्यात तसं नसतं. याच्यात या ज्या काही सवलती असतात या सवलती लगेच लागू केल्या जातात. जसं की आपलं वीज बिल असतं, वीज बिलात देखील आपल्याला सवलत मिळत असते. अशा भरपूर काही योजना या लागू होतात. आणि आनंदाची बातमी अशी आहे की सप्टेंबरपर्यंत जी काही फक्त एक अंदाजे आणेवारी जाहीर झाली होती त्याच्यामध्ये हे तालुके पकडले नव्हते आणि आता सुधारित आणेवारी आली आहे. याचा एक सविस्तर ज्यावेळेस राज्य शासनाकडनं GR जाहीर होईल. आता हे आपल्या माहितीचा सोर्स कसा आहे की कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ज्या काही गोष्टी सांगत असतात त्याच्या आधारे आपण हे बोलत आहोत. पण ज्यावेळेस सुधारित आणेवारी आणि सुधारित GR येईल त्यावेळेस आपण संपूर्ण व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या, लाईक करायला विसरत नका, जास्तीत जास्त शेअर करा. जय सद्गुरू.